हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर मी आज सकाळ सकाळी इथं कोथिंबीर वडी करायला घेतलेली आणि मी कोथिंबीर इथं छान अशी बारीक चिरून घेतलेली. तर आता बघू आपण पुढची रेसिपी कोथिंबीर वडीची. तर मी यामध्ये आता कोथिंबीर धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये मी आता बेसन पीठ घालून घेते. इथे मी असं 2 चमचे बेसन पीठ टाकून घेतले. आता मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ, कोथिंबीरच्या वड्यांना कुरकुरीतपणा येण्यासाठी मी याच्यामध्ये 2 चम्मच तांदळाचं पीठ टाकते. 2 चम्मच बेसनाचं आपण अगोदरच टाकून घेतलं. त्याच्यामध्ये मी आता थोडंसं बाजरीचं पीठ देखील टाकून घेते. आता मी इथे पेस्टसाठी लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची घेतली. मिरची थोडी कमीच घेतली कारण मिरची जास्त तेज आहे. आणि याच्यात मी आता जिरं टाकून घेते आणि याच्यामध्ये थोडी कोथिंबीर मी टाकते पेस्टसाठी, म्हणजे वडीला कलर येतो. आता मी याच्यामध्ये कोथिंबीर मी टाकून दिली तोडून सण. आता याला आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेऊ. आता हे मिक्सरमधलं काढून घेतलेलं वाटण आपण याच्यात घालून घेऊ. वाटण टाकून झालंय, त्याच्यामध्ये मी आता तीळ टाकून घेते. तीळ टाकून झाल्यानंतर याच्यात थोडीशी अशी ओवा टाकून घेते. तर मी इकडे ही बडीशोप कुटून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये बडीशोप टाकून, कारण बडीशोपला टेस्ट लागते, छान येते अशी. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार. तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता. मी यामध्ये थोडीशी धनापूड टाकली आणि आता याच्यामध्ये थोडंसं अशी हळद आणि यामध्ये मी आता थोडंसं असं तिखट टाकून घेणार आहे की वडीला जेणेकरून थोडा कलर येईल. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण काढून घेतलं होतं त्याच्यातच मी थोडं पाणी घेऊन घेतलं आहे. आता आपण हे पाणी याच्यात घालून सण पीठ असं मस्त एकजीव करून घेऊ.